तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल जयप्रकाश गवंडी. स्वागत आहे माझ्या चॅनलवर fitness.forever_9. आणि मील थोडंसं घेतल्यानंतर एक बनाना आणि काही ड्रायफ्रूट जसं तुम्ही पहिलं पाहिलंच असाल. त्याच्यानंतर मी स्टार्ट केला माझा वॉर्मअप. आणि मला वाटतं मागच्या वेळेला मी शोल्डर्स केलेले, तर आज विचार केला मी करूया बॅक. तर आजचं पूर्ण फोकस राहील बॅकवर. पण तत्पूर्वी वॉर्मअप करणं फार महत्त्वाचं असतो. वॉर्मअप प्रॉपर झाल्याशिवाय मी वर्कआउट स्टार्ट करत नाही. ओके, प्रॉपर शोल्डर मुवमेंट. आणि त्याच्यानंतर मी आलो लॅट पुल डाऊनकडे. न्यूट्रल ग्रिप, रिपिटेशन मिनिमम 12 ते 15 तुमच्या हिशोबावर आहे. मिनिमम 3 ते 4 सेट करायचे. आणि लॅट पुल डाऊन हा तुमचा लोअर फायबर ऑफ ट्रॅपेझियसला वर्क करतो. जशी तुमची लॅट्स 3 ह्याच्यामध्ये डिवायडेड आहे: अप्पर फायबर ऑफ ट्रॅपेझियस, लोअर फायबर ऑफ ट्रॅपेझियस आणि मिड फायबर ऑफ ट्रॅपेझियस, असे 3 ह्याच्यामध्ये डिवायडेड आहे: अप्पर, मिडल आणि लोअर. तर हे लोअरसाठी वर्क करतं. मग लॅट पुल डाऊनचे 3 सेट झाल्यानंतर मी गेलो रोईंग मशीनवर, म्हणजे मिड फायबर ऑफ ट्रॅपेझियसला ट्रेन करण्यासाठी. ह्याचे पण मिनिमम 3 ते 4 सेट, रिपिटेशन 12 ते 15, काही जण 20 पण करतात फर्स्ट सेटला. जर तुम्हाला करायचे तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही तेवढं वजन पुल करू शकता तर असं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर अशी ही रोईंग मशीन झाल्यानंतर मी आलो स्ट्रेट आर्म पुल डाऊन. स्ट्रेट आर्म पुल डाऊनचं एक खासियत आहे की जर तुम्ही एल्बोपासून हात थोडे फोल्ड केले तर अजून चांगला प्रेशर होतो, असं मी स्वतः नोटीस केलं आहे. ट्राय करून बघा एकदा. काही काहींना येत नाही, काही काहींना येतं. तर मला तर येत आहे. आणि जर तुम्हाला हात फोल्ड करता येत नसतील एल्बोपासून तर हात एकदमच सरळ ठेवा आणि फक्त वर खाली करा. फक्त ह्याच्यामध्ये तुमची बॅक आर्च ठेवा आणि चेस्ट बाहेर काढून ठेवा. प्रॉपर प्रेशर होतं तुम्हाला. बघा, येस, नाईस अँड इझी. हे सगळं झाल्यानंतर मग मी श्रक्सचे पण 3 सेट मारले. हा माझा 3रा सेट होता ॲक्च्युली. जरा जास्तच मी हेवी घेतलं. आणि ह्याच्यामध्ये नेक मुवमेंट अजिबात नाही करायची, नाही तर नेक कॅच होती तुमची, मान लचकेल तुमची. तर प्लीज असं करू नका. फक्त शोल्डर्स वर आणि खाली. जास्तच माझी बॅक एकदम ड्रेन झाली, ट्रॅप एकदम ड्रेन झाली आणि मी लिटरली खाली ठेवून दिलं. बघा, माझा कॅमेरा पण शेक झाला. हां, ह्याच्यानंतर मी गेलो पुलअप्स मारण्यासाठी. ऑलरेडी माझी बॅक खूप थकलेली होती, मी पण थकलेलो होतो. तरी पण मी हळूहळू स्लोली लॅट्सवर फोकस करत करत खाली आलो. जेवढे जातील तेवढे जातील, मी काय काउंट नाही त्याच्यामध्ये. हळूहळू आरामात लॅट्सवर फोकस करत करत पुलअप, जास्त घाई नाही केली. आणि त्याच्यानंतर मी आलो स्ट्रेचिंगकडे. वॉर्मअप करणं फार गरजेचं असतं बिफोर वर्कआउट, तसं स्ट्रेचिंग करणं फार महत्त्वाचं असतं आफ्टर वर्कआउट. तर स्ट्रेचिंग तुम्ही किती वेळाही करा आफ्टर वर्कआउट, 2 वेळा 3 वेळा तुमच्यावर आहे. तर मी तर स्ट्रेचिंग करतो. प्रॉपर बॅक स्ट्रेच केल्यानंतर 2 ते 3 वेळा प्रॉपर. येस, बघा कसं करतो. येस, परफेक्टली. येस, कमीत कमी 10 ते 15 सेकंद होल्ड करायचं प्रत्येक पोझिशनला. ठीक आहे. एवढं सगळं झाल्यानंतर मी निघालो माझ्या घरी.